नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे या वर्षी आपल्या फळपीक योजनेअंतर्गत हळद पिकाला सुद्धा विमा या वर्षीपासून लागू झालेला आहे। तर मित्रांनो, हे जे विमा आहे हे विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन 2026-27 या एका वर्षासाठी लागू करण्यात आलेली आहे। या फळपीक विम्यामध्ये आपल्याला हळद या पिकाचे सुद्धा यामध्ये समावेश केलेला आहे। तर या हळद पीक विम्यामध्ये आपल्याला विमा संरक्षण रक्कम जी आहे ती किती मिळणार आहे, यासाठी आपल्याला किती हप्ता भरावा लागणार आहे आणि आपल्याला यामध्ये कशा कशा प्रकारे आपल्याला विमा लागू होणार आहे, या सर्व बाबी आपण या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, दरवर्षी आपल्याला हा जो फळपीक विमा आहे यामध्ये द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, अंजीर, लिंबू, आंबा अशा प्रकारच्या फळपिकाचा विमा हा दरवर्षी उतरवला जातो। नैसर्गिक आपत्ती व हवामान प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकाचे नुकसानीपोटी आपल्याला हे विमा संरक्षण दिले जाते। तसंच यावर्षी आपल्याला हळद या पिकाचं सुद्धा विमा संरक्षण मिळणार आहे। दरवर्षीप्रमाणे जे नियम आपले फळपिकाला लागू होते तेच नियम त्याला लागू आहेत। डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत आपल्या पिकाची नोंद ही करणे आवश्यक आहे। पीक विमा संरक्षित रक्कम आहे हळदीसाठीची, तर किती आहे, तर ती आहे 1,80,000 रुपये आपल्याला विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे। हवामान प्रतिकूल परिस्थितीमुळे जर आपलं काही नुकसान झालं असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर आपलं नुकसान झालं तर त्यावर आधारित पीक संरक्षित रक्कम आपल्याला मिळणार आहे। तर मित्रांनो, आपल्या हिंगोलीसाठी आपल्या सर्व तालुक्यातील सर्व महसूल मंडळ जे आहे त्या सर्व महसूल मंडळासाठी हा पीक विमा लागू आहे। औंढा नागनाथ 7 महसूल मंडळ, कळमनुरी 9 महसूल मंडळ, वसमत 8 महसूल मंडळ, सेनगाव 8 महसूल मंडळ आणि हिंगोली 8 महसूल मंडळ या महसूल मंडळांना हा पीक विमा लागू आहे। आपल्या जवळपास सर्व जिल्ह्याकरिता हा पीक विमा लागू होणार आहे। तर मित्रांनो, आपण या हळद पीक विम्यामध्ये हवामान धोके व कालावधी तसेच प्रमाणके व नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर हे आपण बघूया। तर हवामान धोके व कालावधी पहिला जे आहे, पावसाचा खंड कधीपासून 15 जून ते 31 जुलै पर्यंत जर सलग 15 दिवस पावसाचा खंड राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम ही 27,000 रुपये देय राहणार आहे। दुसरा कालावधी कमी पाऊस जर 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सलग 30 दिवसापर्यंत एकूण 50 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस जर झाला तर आपल्याला 36,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहेत। आता यामध्ये जास्त तापमान झाल्यास 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सलग 30 दिवस तापमान 30 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जर जास्त राहिल्यास आपल्याला 27,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। अवेळी पाऊस 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सलग 5 दिवस अवेळी एकूण पाऊस 50 मिलीमीटर किंवा 50 मिलीमीटर पेक्षा जास्त राहिल्यास आपल्याला 90,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला 4 टप्प्यामध्ये आपल्याला एकूण 1,80,000 रुपये विमा संरक्षण या हळदीकरता मिळणार आहे। यासोबत आपल्याला जी विमा रक्कम भरायची आहे त्या रकमेविषयी आपण आता माहिती घेऊया। तर मित्रांनो, आपल्याला हळदीसाठी 1,80,000 रुपये विमा संरक्षण मिळणार आहे। त्यासाठी आपल्याला शासनाने 8% दर हा ठरवलेला आहे विमा रक्कम म्हणून। यामध्ये ही जी 8% म्हणजे 14,400 रुपये ही विमा रक्कम आपल्याला भरायची आहे। यामध्ये आपल्याला राज्य शासन 2700 रुपये आणि केंद्र शासन 2700 रुपये हे आपले पैसे भरणार आहेत आणि यामधून जे काही शिल्लक राहील तर ती 9,000 जी रक्कम आहे हे आपल्याला विमा रक्कम म्हणून आपल्याला भरावी लागणार आहे। तर मित्रांनो, या विम्याचा आपण सर्व शेतकरी बांधवांनी नक्की लाभ घ्या आणि या हळदीसाठी विमाची जी अंतिम दिनांक आहे जो GR शासनाने काढलेला आहे त्यामध्ये 14 जून असा आहे, परंतु आपल्याला ती वाढीव तारीख 1-2-3 दिवसामध्ये आपल्याला कळून जाईल। त्याचं सुद्धा अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या चॅनलवर मिळणार आहे। तर मित्रांनो, या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।